नमस्कार. कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आहे नागपंचमी. तर नागपंचमीसाठी खास आपल्या महाराष्ट्रामध्ये केला जाणारा पदार्थ म्हणजे कानवले, उकडीचे कानवले. तर तो कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी आपण एक वाटी नारळ पूर्ण असा किसून घेतलेला आहे, बारीक एकदम. आणि तेवढंच आपण गूळ पण घेतलेला आहे, बारीक करून किसून घेतलेला आहे. आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, थोडे बदाम आणि काजू. आणि याच्यानंतर थोडंसं वेलची पावडर पण घेतली. तर सगळ्यात अगोदर आपण एका पॅनमध्ये तूप टाकायचं आहे. थोडंसं आपल्याला 2 चमचे तूप टाकायचे. आणि तूप छान असं एकदम विरघळल्यानंतर आपण याच्यामध्ये आता टाकून घेणार आहेत. सगळ्यात अगोदर नारळ टाकून घेणार आहेत. तर हा नारळ टाकलेला आहे आणि छान त्याला 1-2 मिनिट आपण खमंग असं खरपूस हे करून घेणार आहे, भाजून घेणार आहेत. म्हणजे छान त्याचा सुगंध चांगला येईल आणि कानवल्यामध्ये जे आपण सारण भरणार आहेत त्याला चव छान येईल एकदम. त्यासाठी आपल्याला हे नारळ थोडासा हे करून घ्यायचं आहे. 2 मिनिट फक्त उलता पालता करून घ्यायचा. आणि याच्यानंतर आपण गूळ टाकून घेणार आहे. थोडासा टाकला, टाकत थोडंसं आपण टाकणार आहे, कारण हा गूळ विरघळल्यानंतर बाकीचा पण गूळ पूर्ण टाकून घ्यायचं आहे. किंवा गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर मी पूर्ण टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते चवीनुसार. गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ पण टाकायचं. आणि वेलची पावडर साखर टाकून मी वाटून घेतलेली आहे, ती वेलची पावडर पण टाकलेली आहे. आणि थोडेसे जे ड्रायफ्रूट्स घेतलेले ते मनुके आणि बदाम, ह्याचं पण आपण टाकून घेतलेत तुकडे. आणि छान आपलं गूळ विरघळू द्यायचा, कडक होऊ द्यायचा नाही. आणि 2 मिनिट फक्त त्याला गरम करून घ्यायचे. आता तोपर्यंत आपण इकडे गरम पाणी ठेवलेलं आहे. आपल्याला गरम पाणी छान एकदम उकळू द्यायचं आहे. आणि त्याच्यावर एक पोह्याची चाळणी ठेवलेली आहे, त्याला असं तूप लावून घेतलेलं आहे. तर त्या तुपामध्ये आपण आता हे कानवले करून उकडायला ठेवणार आहेत. तर त्यासाठी हे आपण गव्हाचं कणिक आपण जशी हे करतो चपातीला किंवा पोळीला वगैरे करून घेतो तशी मळून घेतलेली आहे. आणि त्याचा एक मोठा गोळा बनवून चांगली अशी चपाती आपण लाटून घ्यायची, थोडीशी जाडसर. ह्या अशा पद्धतीनं थोडी लाटून घेतलेली आहे. आणि नंतर एखाद्या वाटी किंवा काय तुमच्याकडे जे डब्बा वगैरे काय असेल त्या आकाराने असे एकसारखे आपल्याला याचे पाऱ्या काढून घ्यायच्या आहेत. किंवा तुम्ही असं थोडे थोडे छोटे छोटे तुकडे करून ते पण लाटून घेतले तरी पण जमतं. पण हे अशा पद्धतीनं केल्यानंतर जरा एकसारखा आकार येतो आपल्या सगळ्या कानवल्याला. तर हे आपण असं काढून घेतलेलं आहे. आणि आता एक एक पूर्ण असं हे लाटी उचलून घ्यायची. आणि तोपर्यंत आपलं हे थंड झालेलं आहे सारण, आणि ते आपण याच्यामध्ये भरून घेणार आहेत. एकदम छान एकदम गच्च भरायचं आहे, कारण गुळामुळे लगेच विरघळलं जातं आणि बारीक होतो तो कानवाला. त्याच्यामुळे भरपूर असं भरून घ्यायचं आणि छान असं सील करून घ्यायचं. किंवा असं तुम्हाला जर मोड वगैरे घालता येत असेल तर मोड घालून घ्या. मी मोडच घालून घेणार आहे. तर छान असं दाबून घेतलेलं आहे. आणि दोन्ही बाजू एकदम आपण आता असं उचलून पूर्ण असं प्रेस करून घ्यायचं आहे. आणि छान एकदम चिटकवून घ्यायचं आहे एकदम, जेणेकरून मध्ये गुळाचं वगैरे पाणी जे झालेलं आहे ते बाहेर येणार नाही. अशा पद्धतीनं हे असे आपण कानवले करून घेणार आहेत. तर त्याला थोडीशी मोड घातली तरी चालतं, किंवा हे असं जरी ठेवलं तरी पण चालतं. कुणाला मोड घालता येते किंवा नाही घालता येत. तर हे दोन्ही प्रकारे मी करून तुम्हाला दाखवलं आहे. तर हे अशा पद्धतीनं हे आपण मोड घालून घेतो आहे. फोल्ड करून घ्यायचं आहे. मोड घालणं म्हणजे असं फोल्ड करून घ्यायचं आहे. अगोदर चिटकवून घ्यायचं आणि परत असं फोल्ड करून घ्यायचं, थोडंसं छान दिसतं. तर हे अशा पद्धतीनं आपण हे मोड पण घालून घेतलेलं आहे. तर अशाच पद्धतीनं सगळे आपण आता कानवले करून घेणार आहेत हे असे. आणि परत आपलं इकडं पाणी उकळायला ठेवलं होतं आणि त्याच्यावर चाळणी ठेवलेली आहे पोह्याची. थोडंसं तुपाचा हात लावून त्याच्यामध्ये आपण हे उकडायला ठेवणार आहेत 15 मिनिट. झाकून छान एकदम उकडू द्यायचं आहे. नागपंचमीला ह्या कानवल्याचा अतिशय
महत्त्व असतं आणि प्रत्येक घरामध्ये केलाच जातो हा पदार्थ. सध्या असा हा थोडंसं विस्मृतीमध्ये गेल्यासारखा झालेला आहे, पण तरी पण जुन्या पारंपरिक पद्धतीने आपण सण साजरे केल्यानंतर आपल्याला पण छान वाटतं आणि आपल्या पिढीला पण आपण हे संस्कार देतो. तर हे असे 15 मिनिट झालेले आहे. छान आपलं उकडून कानवले तयार झालेत आणि थंड झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. बघा किती सुंदर झालेले आहेत. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला हे कानवल्याची रेसिपी ओल्या खोबऱ्याची, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा. आणि चॅनलला जर कोणी नवीन असेल, जर माझं नवीन बघत असतील चॅनल, तर त्यांनी सबस्क्राईब करा चॅनल. थँक्यू.